रंग माझा वेगळा या मालिकेच्या 28 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. घाडगे वकील हे कार्तिकला म्हणतात, तुमच्या मातोश्री ह्या तुमच्यापेक्षा पण हुशार निघाल्या. त्यांनी तुम्हाला सांगितले एक आणि केले एक. त्या तिकडे गेल्या त्या एका अर्थाने बरंच झाले. कार्तिक घाडगे वकिलांना म्हणतो की तुम्ही काय बोलत आहात, मला हे केस हरायची नाही. त्यावर घाडगे वकील म्हणतात, एकही केस न हरलेला वकील आहे मी. आता आपण कोर्टामध्ये असं सांगायचं. सौंदर्य इनामदारांना तिथे जबरदस्तीने नेण्यात आले आणि डांबून ठेवण्यात आले. कार्तिक म्हणतो, त्यानंतर मम्माला कोर्टामध्ये हजर राहावे लागणार ना. ते वकील म्हणतात, उद्या दीपा इनामदार ह्या अडकणार. दुसरीकडे दीपिका ही ललितला सांगते, मम्मा ही बाहेरगावी गेलेली नाही, तर ती कार्तिकीकडे गेलेली आहे आणि ही गोष्ट मला कार्तिकीनेच सांगितली आहे आणि डॅडा सुद्धा तिलाच आणायला गेलेला आहे. हे सर्व ऐकून ललितला खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे कार्तिक हा पोलिसांना घेऊन दीपाकडे येतो. इन्स्पेक्टर हा दीपाला म्हणतो की आम्ही सौंदर्य इनामदार यांना घ्यायला आलो आहोत. दीपा म्हणते की सौंदर्य इनामदार ह्या इथे नाहीत. त्यामुळे दीपामध्ये आणि कार्तिकमध्ये दोघांमध्ये खूपच वाद सुरू होतात. तर इन्स्पेक्टर हा दीपाच्या घराची झडती घ्यायला सुरुवात करतो. मात्र कार्तिकी आणि सौंदर्या ह्या दोघी पण घराच्या बाहेर लपलेल्या असतात आणि त्यावेळी कार्तिकी ही सौंदर्याला विचारते, आजी तुला कसे समजले की पोलीस आपल्या घरीच येणार आहेत आज. तर सौंदर्याला आठवतं की ललितने तिला फोन केला होता आणि त्याने सांगितले होते की कार्तिकला समजले आहे की तू दीपाकडे गेली आहेस. त्यामुळे सौंदर्याने अगोदरच सर्व प्लॅन बनविला. इकडे पोलिसांना दीपाच्या घरामध्ये सौंदर्या ही सापडतच नाही आणि त्यामुळे कार्तिक हा खूपच चिडतो. तो दीपाला विचारतो की खरेच सांग, मला माझी मम्मा कुठे डांबून ठेवली आहेस तू. तिला कुठे लपून ठेवलंस माझ्या मम्माला. त्यावर दीपा म्हणते की तू माझ्यावर कार्तिक आवाज चढवू नकोस. तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. कार्तिक म्हणतो, मला सुद्धा हौस नाही तुझ्यासोबत इथे येऊन वाद करायची. पण प्लीज मला सांग की माझ्या मम्माला तू कुठे लपून ठेवले आहेस. दीपा म्हणते, मी त्यांना कुठेही लपवून ठेवलेलं नाही. का लहान आहेत का. आणि त्या दोघांचा वाद हा खूपच वाढत जातो आणि त्यानंतर दीपा ही इन्स्पेक्टरला सांगते, यांनीच काल कोर्टामध्ये सांगितले आहे की यांची मम्मा बाहेरगावी गेलेली आहे आणि आता इथे येऊन माझ्यावर आरोप करत आहेत. मी त्यांना डांबून ठेवलेलं नाही आहे. कार्तिक म्हणतो की दीपा आता माझ्या पेशन्सचा तू अंत पाहू नकोस. प्लीज मला सांग तू माझ्या मम्माला कुठे डांबून ठेवले आहे ते. मात्र दीपा ही कार्तिकला काहीच सांगत नाही. इन्स्पेक्टर देखील कार्तिकला म्हणतात, तुमच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही आमचा वेळ फुकट वाया घालवला. आणि तिथून ते इन्स्पेक्टर निघून जातात. आणि त्यानंतर कार्तिक हा दीपाला म्हणतो, मला माझ्यासोबत कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तरी मला माहिती आहे माझी मम्मा इथेच आहे. तू खूपच चुकीची वागत आहेस. आता सर्व हिशोब हे कोर्टामध्येच होतील. एक गोष्ट लक्षामध्ये ठेव, ही झाले तरी मी दीपिकाला तुझ्या ताब्यामध्ये देणार नाही. माझ्याकडेच राहणार. असे म्हणून कार्तिक तिथून निघून जातो. तर दुसरीकडे श्वेता ही आदित्यला म्हणते, आदी प्लीज काही कर. मला या घरामध्ये खूप इरिटेट झाले आहे. घरामध्ये रोज काही ना काही तमाशा होतोय आणि आता काय अडले त्या दीपिका वाचून तुमचे. टाका ना तिला त्या दीपाकडे आणि मोकळे व्हा ना. आणि त्यामुळे आदित्य हा श्वेतावर खूपच चिडतो. तो म्हणतो की तुला हे देऊन टाकणे एकदम सोपं वाटतं का काय. श्वेता म्हणते, मग तिला का कुरवाडत बसता का. आदी म्हणतो, दीपिका ही दादाची सुद्धा मुलगी आहे. इतके वर्ष झाले त्याने तिला सांभाळले आहे. विसरून जाणे हे लगेच सोपेच आहे का. विसरून जाणे लगेच सोपे आहे का. श्वेता म्हणते, विसरून जा असे मी काही म्हणतच नाही. मात्र जो काही डिसिजन आहे तो पटकन घ्या आणि मोकळे व्हा. या सगळ्यांमध्ये चूक ही मम्मांचीच आहे. इतके वर्ष ही सगळं नाटक लपून ठेवण्याची काय गरज होती त्यांना. आणि कार्तिक देखील आता मनाला येईल तसे वागतोय. तर त्याला कोणीही काही बोलत नाही आणि त्याला दीपाबद्दल प्रेम किंवा आस्था सुद्धा काही वाटत नाही. त्याला आता कळाले आहे ना, दीपिका ही दीपाची मुलगी आहे. मग देऊन टाका ना तिला तिच्याकडे. त्यावर आदी म्हणतो, श्वेताला तुला हे सर्व काही सोपं वाटतं का. दादाची आणि मम्माची जी काही कोंडी होत आहे ते मला पूर्ण कळत आहे. श्वेता म्हणते, कोंडी त्यांची नाही तर आपल्या दोघांची होत आहे. प्रेग्नेंट आहे याचे कोणाला काहीच वाटत नाही का. कोणीही काही विचारपूस करत नाही आणि त्यामुळे आदित्य तिला जवळ घेत समजावत म्हणतो, तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस श्वेता. तुझी काळजी घेत आहे ना, तुला हवं नको ते मला सांगत जा. पण इतकी हायपर होऊ जाऊ नकोस. त्याचा परिणाम हा आपल्या बाळावरती होईल. तर दुसरीकडे सौंदर्या ही कार्तिकीला घराबाहेर खेळायसाठी पाठवते आणि त्यानंतर ती दीपाला म्हणते, मला आता इथून जायला हवं. मी इथून जाण्यास योग्य आहे. मात्र दीपा ही सौंदर्याला म्हणते, तुम्ही इथून कुठेही जायचे नाही.
जर तुम्ही पुन्हा गेल्या आणि तुम्ही कोर्टामध्ये आल्याच नाही तर मी काय करू? कार्तिकला समजले आहे की मी इथे आहे म्हणून. तो अजून काही प्रॉब्लेम क्रिएट करण्याच्या अगोदर जायलाच हवं. मात्र दीपा ही तिचा हात पकडते आणि म्हणते, तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मला फक्त माझी मुलगी मिळण्याशी मतलब आहे. मी तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही अडथळे निर्माण करणार नाही. तुम्ही फक्त कोर्टामध्ये या आणि काय घडले ते सांगा. दीपिका ही माझी मुलगी आहे ना, मग ती माझ्याकडेच राहायला हवी. तर तुम्ही या, बाबा या, कार्तिक लागलंच तर माझ्या घरी या. दीपिकाला तुम्ही भेटू शकता. तर ती माझ्याकडेच यायला हवी. आणि शेवटी ती सौंदर्याच्या पाया देखील पडते. दीपा ही खूपच पॅनिक झालेली असते, त्यामुळे सौंदर्या ही तिच्यावर खूपच रागवते आणि तिला शांत करते. आणि त्यानंतर सौंदर्या तिला म्हणते, मी तुला शब्द देते, मी कुठेही बाहेरगावी जाणार नाही. ती इथेच थांबणार आहे आणि कोर्टामध्ये साक्ष देखील देईल. मात्र दीपा ही विश्वास ठेवायला तयारच होत नाही. पण ते तुम्ही जर नाही आलात तर. त्यामुळे सौंदर्या ही तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणते, मी तुला शब्द देत आहे दीपा, आणि सौंदर्य इनामदार दिलेला शब्द हा कधीच मोडत नाही. माझ्यावरती विश्वास ठेव, मी कोर्टामध्ये साक्ष देईल. मी आता पुन्हा तुझ्यावरती अन्याय करणार नाही. आणि त्या दोघींचे हे सर्व बोलणे कार्तिकी बाहेरून लपून ऐकते. दीपा ही रडतच सौंदर्याला मिठी मारते. सौंदर्या ही तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे कार्तिक हा घरी येतो. तो ललितला विचारतो की मम्मा नक्की कुठे गेली आहे? मला तू खरं खरं सांग. माझ्यासोबत तू कुठलाही माइंड गेम खेळू नकोस. कारण मम्मा कुठे असते, काय करते याची सर्व अपडेट ती तुला देते. त्यामुळे तू असं बोलूच नको की तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि तितक्यातच सौंदर्या ही तिथे येते आणि कार्तिकला म्हणते, तुला जे काही विचारायचे आहे ते मला विचार. आणि तिला असे अचानक समोर पाहून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. नंतर तो सौंदर्याला विचारतो की मम्मा नक्की तू कुठे होतीस? तर सौंदर्या सांगते की मी दीपाकडे होते. तर दुसरीकडे साक्षी ही दीपाला म्हणते, किती मोठी चूक केली आहेस दीपा, हे तुझ्या लक्षामध्ये येते का? तर दीपा तिला सांगते की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. साक्षी दीपाला म्हणते की परिस्थिती किती बिकट आहे हे तुला माहिती आहे ना. तुला असं वाटते का त्या उद्या कोर्टामध्ये येतील, की कार्तिक हा त्यांना कोर्टामध्ये येऊ देईल? आणि ज्या बाईने हे सत्य तुझ्यापासून लपून ठेवलंय, तू त्या बाईंवर कसा काय विश्वास ठेवू शकतेस? तर दीपा म्हणते की कारण माणसं बदलतात साक्षी, परिस्थिती माणसांना बदलवते. आठवते का तुला पहिल्या सौंदर्य इनामदार, त्यांना माझं तोंड सुद्धा बघावं असं वाटत नव्हते. त्या माझा सून म्हणून सुद्धा स्वीकार करायला तयार नव्हत्या. आणि आज बघ त्या मला मुलगी मानतात. माझा पण त्यांच्यावर खूप विश्वास आहे. त्या मला दीपिका मिळवून देण्यासाठी मदत करतील. आणि त्यांच्यासोबत बोलताना मला ही गोष्ट जाणवली. त्यांना केलेल्या चुकांचा त्यांना खूप पस्तावा आहे. आणि आज या कारकीर्दीमध्ये त्या सापडल्या आहेत. मध्ये त्यांची किती घुसमट होत आहे ते समजतंय मला. साक्षी दीपाला म्हणते की तुझ्या डोळ्यावरचा हा चांगुलपणाचा चष्मा काढून टाक. तू ज्या लोकांचा विचार करतेस त्यापैकी तुझ्यासाठी किती जर विचार करतात, जरा तू उघड्या डोळ्यांनी बघ, अशी साक्षी दीपाला म्हणते. त्यावर दीपा म्हणते, साक्षी तुझं जसं माझ्यावरती प्रेम आहे, तुला माझी काळजी आहे, तसेच त्यांना सुद्धा माझी काळजी वाटत आहे. त्यांनी केलेल्या चुकांवरून त्यांना तू जज करू नकोस. त्या खरंच खूप बदलल्या आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या मला म्हणाल्या आहेत ना, तर मग नक्की करून दाखवतील. दीपिकाची कस्टडी ही मला मिळावी यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील. मला या गोष्टीचा विश्वास आहे. तर दुसरीकडे कार्तिक हा सौंदर्याला म्हणतो, मम्मा तू असे का वागत आहेस? तुला त्या दीपाचा इतका पुळका का येत आहे? सौंदर्या म्हणते, याला माणुसकी म्हणतात कार्तिक. तर कार्तिक हा तिच्यावरती ओरडतच म्हणतो, कसली माणुसकी? ती दीपा एक नंबरची स्वार्थी बाई आहे. तुला तिच्याबद्दल आपुलकी वाटत नसेल तर मला आहे. त्यावर कार्तिक हा हसतच म्हणतो की दीपाने चांगलंच ब्रेनवॉश केला आहे तुझा मम्मा. हे सर्व तुमचं का आधीच ठरले होते का मम्मा? तर सौंदर्या म्हणते की दीपाला दोष देणे बंद कर कार्तिक. मी स्वतःहून तिच्याकडे गेले होते आणि माझ्यामुळे दीपाला आधीच खूप त्रास झालेला आहे आणि त्यामुळे मी आता तिला अजून त्रास देणार नाही. कार्तिक हा सौंदर्याला विचारतो की उद्या तू दीपाकडनं साक्ष देणार आहेस का? त्यावर सौंदर्या हो असे म्हणते. आणि माझा हा निर्णय कोणीही बदलू शकणार नाही. आणि या प्रकरणावरती तर तुला फुल स्टॉप लावायचा असेल तर तू दीपा आणि कार्तिकीचा स्वीकार कर, नाही तर दीपिकाला दीपाकडे सोपव. सौंदर्याचे हे बोलणे ऐकून कार्तिक पूर्णपणे कोलमडून जातो. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सौंदर्या ही कोर्टामध्ये जात असताना तिला रस्त्यामध्ये एक बाई भेटते, जिने दीपिका आणि कार्तिकीला किडनॅप केलेले असतं. आणि ती सौंदर्याला सांगते, तुमची साक्ष ही दीपाच्या बाजूने नाही गेली पाहिजे. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.